एकादशी दिवशी ताटात फराळाचे एवढे पदार्थ होते की पोट भरायच्या पहिले माझं मनच भरून गेलं. तर जय गजानन माऊली. जेव्हापासून तुमच्यासारखे प्रेमाचे माणसं माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून मला कधी कधी घरी जेवायचं कामच पडत नाही, कारण की बाहेरचेच आमंत्रण एवढे असतात. आणि आज आपल्या हॉस्पिटलमधल्या श्रीकांत मामानं गायगावला भंडारा ठेवला होता. मग त्याच्यासाठी कुणाल, ऋषी, योगेश भाऊ, नातीश भाऊ आम्ही सगळे निघालो गायगावला जाण्यासाठी. रस्त्यानं जाता जाता आपल्या शकुंतलाला भूक लागली होती, म्हणून तिला म्हटलं बाई पहिले तू जेवण करून घे. शकुंतलाचं पोट भरता बरोबर आम्ही सगळे निघालो आमचं पोट भरण्यासाठी आणि डायरेक्ट घेऊन पोहोचलो गायगावात येता बरोबर आश्रमातीच्या मंदिरात आलो आणि आई जगदंबा भवानीच्या चरणावर नतमस्तक झालो. आणि ज्यांच्या फीडमध्ये ही रील आली त्यांचा सगळ्यांचा नमस्कार या देवीला सांगून दिला. जेवण करायला बसलो आणि थोडा वेळ या शाशूचा लाड केला. पण तुम्ही काही याच्या या भोल्या चेहऱ्यावर जाऊ नका, कारण की याचा चेहरा जेवढा भोला आहे तेवढाच तो खतरनाक आहे. तुम्ही जर त्याला एक वेळा भेटले तर डबल जीवनात कधीच विसरसान नाही. त्यानंतर मस्तपैकी पोट भरून आणि मन भरून जेवण करून घेतलं. आणि जेवण कसं झालं होतं हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की खऱ्या मनानं जर खाऊ घातलं तर जेवण चांगलं होते हे निश्चितच. जेवण झाल्यानंतर श्रीकांत मामाची भेट घेतली आणि त्याला म्हटलं धन्यवाद मामा, तुमच्यामुळे भागला आजचं. आता पुढे काय झालं हे तुम्हाला एवढे डिटेलमध्ये नाही सांगत, डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच सांगतो. दुसऱ्या दिवशी योगेश सरच्या गाडीत बसलो आणि मी निघालो कापशीला जाण्यासाठी, कारण की योगेश सरच्या गावात 75 वर्षापेक्षाही जास्त वर्षापासून महाशिवरात्रीचा सप्ताह चालू आहे. योगेश सरच्या घरी आलो आणि एकादशी होती म्हणून फराळाचं करायला बसलो. पण फराळाचं ताट पाहता बरोबर पोट भरायच्या पहिले माझं मनच भरून गेलं. योगेश सरले म्हटलं का हो बा, उपास हा पोटाला आराम देण्यासाठी असते, पण हा तर जास्त त्रास झाला. मित्रांनो, कोणताही सप्ताह चालू करायला काही मेहनत नाही लागत, पण तो सप्ताह असाच वर्षानुवर्ष चालू ठेवण्याकरिता पूर्वजांची पुण्य आणि आपलं प्रारब्ध चांगला असावा लागते. यांच्या आई वडिलांचं काही मागच्या जन्मीचं पुण्य असेल की हे लहान लहान लेकरं टाळ घेऊन कीर्तनात उभे राहतात. कीर्तन वगैरे झालं आणि मी कुठं गेलो माझे प्रेमाचे माणसं भेटणार नाही असं होऊ शकते काय? कारण की ही कमावलेली माणसं काही पानसट कंटेंट टाकून कमावलेली माणसं नाही, तर वारकरी संप्रदायाच्या विचाराला अनुसरून आणि तुमच्या जीवनात काहीतरी बदल घडवणारं कंटेंट टाकून कमावलेली माणसं आहे. तुम्ही एवढे जण जर मला फॉलो करतात तर माझ्या कंटेंटमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, ही याच्या मागची भावना आहे. नाही तर मग रात्रभर पाखडलं आणि काही नाही सापडलं असं नाही झालं पाहिजे. जयले समजलं त्याला जय हरी, बाकीच्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम. जय गजानन माऊली.